भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोन महायुतीच्या आमदारांमध्ये चांगली जुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे। बुलढाण्यामध्ये महायुतीमध्ये वितुष्ट पाहायला मिळत आहे। निवडणुकीमध्ये महायुती कायम राहावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। केवळ नाक घासायचं बाकी राहिलं, मात्र युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवला नाही, त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिले। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय। तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। येवला नगर परिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलंय। भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले। महामुंबईमध्ये 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांसाठी 1962 अर्ज दाखल झाले। वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमनेसामने आल्यानं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे। पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे। दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। यामुळे संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आले असून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपकडून कुसुम जगन्नाथ पतचंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय। तर पंढरपुरात भाजप उमेदवार बिनविरोध होत असल्यानं निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपनं विजयी सलामी दिल्याचं चित्र आहे। जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली असून भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना हे तीनही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार असं वाटत असताना आता महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती आहे। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित हे सक्रिय झालेत। तर शरद पवार राष्ट्रवादीकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे आणि यामध्ये शहरातील मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का, यामुळे एमआयएमची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे। नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही नगरपरिषदांसाठी एकूण 359 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। आज अर्जांची छाननी होणार असून 21 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसतायत। अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या डबेवाल्यांनी त्यांची साथ सोडत महायुतीला पाठिंबा जाहीर केला। बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबर रोजी पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होतोय। नव्या मंत्रिमंडळात 6 आमदारांमागे 1 मंत्री असं सूत्र ठेवण्यात आलंय। तर राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आली आहे। कणकवलीत ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे। शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना शिवसेनेचा पाठिंबा मिळालेला आहे। तर नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले। विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे। 2020 मधील साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणून भाजपनंच त्यांना विरोध केला होता। कागलचं राजकारणात 24 तासात फिरवण्यात आलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। कट्टर विरोधक मुश्रीफ आणि समजित घाटगेंचा तह झालाय आणि यामुळे शिंदेंची शिवसेना एकटी पडली आहे। सांगोल्यात शहाजी बापू पाटील गटाला धक्का बसलाय। नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप, शेकाप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा गटाची युती झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार आहे। निवडणूक कार्यक्रमामध्ये अडथळा आणणार नसल्याचा कोर्टानं निर्वाळा दिलाय।
वर्ध्याच्या आर्वीमध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये उमेदवारी वाटपावरून गटबाजी असल्याचे उघड झालंय। नगराध्यक्षासह नगरसेवकांचे एबी फॉर्म पळवल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता। दरम्यान काँग्रेसकडून अंजली बाळा जगताप यांचा नगराध्यक्षपदासाठी फॉर्म दाखल करण्यात आलाय। मालवण शहरात गुलाल शिवसेनेचाच उडणार असल्याचं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। तर नगराध्यक्षपदासह सर्व 20 जागा निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यवतमाळच्या नेर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी आंदोलन केलं। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। लोणावळ्यात शिवसेना आणि आरपीआयनं युती केलेली आहे। तर नगराध्यक्षपदासाठी सूर्यकांत वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी दाखल करताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सासवड नगर परिषदेसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आनंदी काकी जगताप यांना देण्यात आली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीसाठी काका पुतळ्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी लढत होणार आहे। भाजप शिवसेना आघाडीकडून पृथ्वीसिंग नाईक लढणार आहेत। तर राष्ट्रवादी आघाडीकडून अभिजित नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्याच्या दौंड नगरपरिषद निवडणुकीसाठी कार्तिकी सोनावणे यांनी अर्ज दाखल केलाय। शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केल्यानं त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे। त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे। मनमाड नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 9 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। तर नगरसेवक पदासाठी 33 जागांसाठी तब्बल 316 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसनंही स्वतंत्र उमेदवार दाखल केले। वसमत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। चंद्रकांत नवघरे यांच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। पुण्याच्या चाकण नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाड झालाय आणि तिन्ही पक्षांनी वेगवेगळे पॅनल तयार केलेले आहेत। दरम्यान चाकणमधून कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये भाजप 3 ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार आहे। कारंजा, वाशिम आणि मंगरुळपीरमध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे। या नगर परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीनं देखील उमेदवार उभे केलेले आहेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। खामगावात नगराध्यक्षपदासाठी मंत्री आकाश फुंडकरांच्या वहिनींनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अपर्णा फुंडकरांना उमेदवारी दिल्यानं भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे। चाळीसगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले। प्रभाग क्रमांक 9 मधून ॲडव्होकेट गौतम ईश्वर जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। तर नगराध्यक्षपदासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी मैदानात उतरल्यात आणि यामुळे विद्यमान आमदारांच्या पत्नी आणि माजी आमदारांच्या पत्नीमध्ये थेट लढत होणार आहे। धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। ललिता गायकवाड यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। अमरावतीमध्ये 12 नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे। शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी ही घोषणा केली आहे। मंचर नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे। नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे। तर भाजपला नगरसेवक पदाच्या 5 जागा आणि राष्ट्रवादीला 12 जागा देण्यात आल्या। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे। राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला। बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांनी अजब वक्तव्य केलं आहे। बिबट्यांच्या हल्ल्यात मृतांच्या वारसांना 25 लाख देण्यापेक्षा बिबट्यांना शेळ्या कोंबड्या खायला घालण्याचा सल्ला त्यांनी दिला। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 2024 मधील हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे। महामुंबईमध्ये सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसच्या आरसीएफ परिसरातील मुख्य पुरवठा पाईपलाईनचं नुकसान झाल्यानं अनेक पंपावरील गॅस पुरवठा बंद होता। याचा परिणाम खासगी प्रवासी वाहतूक आणि स्कूल बसवर झाला। या गॅस कोंडीमुळे सोमवारी 40 ते 45% रिक्षा, टॅक्सी सेवा बंद होती। परिणामी मुंबईकरांचे मोठे हाल झाले।
लोणावळा आणि आसपासच्या दुर्गम भागात रेस्क्यू कार्य करणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या समाजकार्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 51,000ची मदत केली आहे. 2025 मधील गणेशोत्सवात खर्चात काटकसर करून ही रक्कम देण्यात आली. पुण्यातील जंगलात गवताला आग लागली. चांदणी चौकातील एनडीए रोडवर असणाऱ्या माळ रानावर वणवा पेटला. अग्निशमन दलाकडून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.